हे गाइस, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा। आपण नदी प्रणाली सुरू केली होती। आज आपण कोणत्या नदीबद्दल बघणार आहोत बघा। तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की आपण आज भीमा नदीबद्दल बघणार आहोत, कारण कृष्णा नदी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, त्याची उपनदी, ते पण एवढी मोठी उपनदी, मेन उपनदी कोणती होती? भीमा नदी। आता भीमा नदीचा अभ्यास का करतोय ते पण तुम्हाला कळून जाईल। चला मग भीमा नदी प्रणाली स्टडी करूया। बघ, भीमा नदी उजवीकडची डावीकडची बघण्याच्या आधी पहिल्यांदा भीमा नदीच्या बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया। बघा, भीमा नदीचा उगम पहिल्यांदा बघा, उगम कुठे होतो? उगम बघा भीमा, ओके, कसं लक्षात ठेवायचं? भीमा नदीचा उगम भीमाशंकर, ओके, लक्षात राहील नाही? भीमाशंकर, ओके, भीमाशंकर येथे होतो बघा, भीमाशंकर येथे होतो बघा, भीमा नदी भीमाशंकर येथे होतो। ठीक आहे, येथे लक्षात येथे होतो। आता ही भीमाशंकर आणि कोणता तालुका आहे? कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आंबेगाव। आंबेगाव कुठे आहे? तर तुम्ही सांगा स्वतःच, पुणे, ओके, पुणेमध्ये, ओके, लक्षात येते। म्हणजे भीमाशंकर पण कुठे आहे? पुण्यामध्ये। आंबेगाव तालुका पण कुठे आहे? पुणे। म्हणजे तालुका कोणता? आंबेगाव, लक्षात ये बघा। भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो। ते भीमाशंकर कोणत्या म्हणजे कोणत्या तालुक्यातून होतो? आंबेगाव तालुक्यातून। जिल्हा कोणता? पुणे, लक्षात आलं। त्यानंतर बघा लांबी, बघा लांबी, आता लांबी किती आहे? जर महाराष्ट्राचा भारताचा विचार केला, आधी भारताचा विचार करूया, भारताचा विचार केला तर 861 किलोमीटर लांबी आहे। किती? 861 किलोमीटर लांबी आहे। आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर किती किलोमीटर लांबी आहे? याआधी तुम्ही बघितलं होतं 451 किलोमीटर, ओके, 451। म्हणजे भारताचा विचार केला तर किती आहे? 861 किलोमीटर। आणि बघा ऑलमोस्ट हाफ आहे, इथं किती आहे? 451 किलोमीटर, लक्षात येते। महाराष्ट्रात किती आहे? 451 किलोमीटर। आता क्षेत्रफळ म्हणजे किती? नदी प्रणालीने किती क्षेत्र व्यापलेलं आहे? किती व्यापलेलं आहे बघा। भारताचा विचार केला तर बघा, भारताचा विचार केला तर किती व्यापलेलं आहे? 70,614 किलोमीटर, ओके, 14 किलोमीटर येते, लक्षात बघा किती? 70,614 किलोमीटर, किती? 70,614 किलोमीटर। त्यानंतर बघा महाराष्ट्राचा विचार केला, तुम्ही बघितलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, याआधी तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये किती सेकंड नंबरची रँक येते नदी खोऱ्यामध्ये, बरोबर? पहिल्यांदा गोदावरी येते आणि त्याच्या खालोखाल कोणती येते? नदी खोरं, भीमा नदी खोरं। त्यानंतर बघा ताक शब्द तयार व्हायला पाहिजे होता, म्हणजे तापी, त्यानंतर कृष्णा आणि त्यानंतर काय? नर्मदा नदी खोरं, लक्षात येते। म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर किती आहे? 46,000 बघा, 184 चौ किलोमीटर, ओके, 184 चौ किलोमीटर बघा किती लांबी आहे? 46,184 चौ किलोमीटर। आणि मागं कृष्णा बघितलं होतं, कृष्णा जरी म्हणजे भीमा जरी कृष्णेचं उपनदी असलं तरी नदी खोरे बघा किती जास्त आहे बघा, 46,184 चौ किलोमीटर येते, लक्षात। म्हणजे नदी खोऱ्यानुसार सेकंड रँक आहे, तुम्हाला माहिती आहे, सेकंड रँक येते। गोदावरीच्या खालोखाल कोणता आहे? भीमा नदीचं नदी खोरं, लक्षात येते। आता बघा नदी खोरं, आता हे लक्षात आलं, तुम्हाला लक्षात आलं असेल की बघा भीमा नदी आता किती जिल्ह्यातून वाहते बघा, किती जिल्ह्यातून वाहते? फक्त ती 2च जिल्ह्यातून। मेन तिचा प्रवाह बघा, तिचं उगम स्थान कुठे आहे? पुणे, म्हणजे पुणे असणार। आणि त्यानंतर बघा पुण्याच्या नंतर बघा सोलापूर, या सोलापूरमध्ये, ओके, 2च जिल्ह्यातून ती वाहते। कुठले? पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून ती वाहत कुठे जाते? सोलापूरच्या खाली बघा कर्नाटक आहे, मग कर्नाटकात ती जाते, ओके, कर्नाटकात जाते, ओके, कर्नाटकात जाते। आणि भीमा नदी बघा, भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे, बरोबर आहे बघा। ही कृष्णा आहे, कृष्णा आपली पूर्ववाहिनी चालत आहे, आणि भीमा नदी पण काय आहे? पूर्ववाहिनी आहे, तिथून येत आहे, पूर्वेला जात आहे। पण भीमा आणि कृष्णाचा संगम महाराष्ट्रात होत नाही, तर कुठे होतो? ओके, कुठे होतो? कर्नाटकात होतो। म्हणून भीमा नदीचा आपण अभ्यास करतोय, कारण भीमा नदी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र वाहते, स्वतंत्र तिचं अस्तित्व आहे। ती कर्नाटकात जाऊन कृष्णेला मिळते, महाराष्ट्रात ती कृष्णेला मिळत नाही, तर ती कर्नाटकात जाऊन कृष्णेला मिळते, लक्षात येते बघा। पुणे आणि सोलापूर या 2च जिल्ह्यातून वाहते, आणि 2च बघा। आता पुणेला आणि सोलापूरला जाऊन कुठे? कर्नाटकात जाऊन कृष्णेला मिळते, म्हणजे संपलं तिचं, ओके, संपलं। कृष्णेला मिळाल्यानंतर कृष्णा नदी पुढे जाणार ना, बरोबर आहे। म्हणजे ती किती राज्यातून वाहते? महाराष्ट्र आणि काय? कर्नाटक, 2च राज्यातून पण वाहते, ओके, 2 जिल्ह्यातून वाहते। कोणत्या 2 जिल्ह्यातून? पुणे आणि सोलापूर। आणि 2 राज्य कोणते? महाराष्ट्र आणि कर्नाटक।
येते लक्षात, महाराष्ट्र आणि कर्नाटक. आणि महाराष्ट्रात ती भेटते का कृष्णेला? नाही. तर कर्नाटकात बघा पूर्व वाहिनी आहे, वाहत वाहत जाऊन कुठे कर्नाटक या ठिकाणी बघा कर्नाटकात आहे ना रायचूर जिल्हा आहे. ओके, रायचूर जिल्हा आहे. ओके, रायचूर जिल्हा इथे बघा कुरुगुट्टी एक ठिकाण आहे. गुट्टी जवळ ती कृष्णेला मिळते. ओके, कृष्णेला मिळते बघा. कर्नाटकात रायचूर जिल्हा आहे, तिथे कुरुगुट्टी आहे. कुरुगुट्टी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ती कृष्णेला मिळते. झाला कृष्णा नदी मग पुढे सुरू झाली. लक्षात येते, म्हणजे भीमा येऊन मिळाली कृष्णेला, मग कृष्णा नदी पुढे गेली. लक्षात आलं, म्हणजे किती जिल्ह्यातून वाहते ती? पुणे, सोलापूर, आणि राज्यातून किती? 2च. कुठल्या? महाराष्ट्र आणि कर्नाटक. आणि कर्नाटक कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? तिथं बघा रायचूर जिल्हा होता, आणि कोणतं? कुरुगुट्टी या ठिकाणी ती भेटते. कोणाला? कृष्णेला. येते लक्षात. आता बघा भीमाबद्दल अजून काय काय लक्षात ठेवायचं आहे. आता काय स्टोरी वाईज आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा तिच्या उजव्याकडच्या आणि डाव्याकडच्या नद्या लक्षात ठेवणार आहोत. आणि भीमा नदी काय आहे? पूर्व वाहिनी आहे. ओके, पूर्व वाहिनी आहे. लक्षात येते, पूर्व वाहिनी आहे. ओके, लक्षात आलं. चला मग पाहूया आपण पूर्व वाहिनी नदी भीमा नदीचं. बघा तुम्हाला बघायचं आहे उजवीकडची आणि डाव्याकडच्या येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत. लक्षात येते, आपण भीमा नदी का वाचतो आहे? महाराष्ट्रात स्वतंत्र ती वाहते, स्वतंत्र तिची नदी प्रणाली आहे, म्हणून आपल्याला भीमा नदी अभ्यास करायचं आहे. लक्षात येते. आता चला भीमा नदी आता घेऊया आपण. भीमा नदीचं स्टोरी स्टार्ट करूया. बघा तुम्हाला माहिती आहे 2 स्टोरी असतात. स्टोरीचा पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 असतो म्हणजे वरच्या नद्या आणि पार्ट 2 म्हणजे खालच्या नद्या. आता पार्ट 1 स्टोरीचा पार्ट 1 काय आहे बघा. तुम्हाला माहिती आहे भीमा आणि कृष्णाचा संबंध काय होता? कृष्णा मोठा भाऊ आहे आणि भीमा छोटा भाऊ आहे. मग कृष्णा हाक मारत आहे, भीमा ए मुला कुठं आहे? हा काही हाक देत नाही. मग हा काय करतोय? एवढा कुठे व्यस्त आहे? हा काय करतोय? भीमा काय करत आहे? बघा भीमा काय करत आहे? तो आपला वेळ आहे ना, आपला वेळ कशात घालवत आहे? तुम्ही लहानपणी आओ मीना सुपर सीना खेळला असाल, बरोबर आहे. ते असं टाळ्या वाजवतो आणि स्टॅच्यू असं खेळतो, प्रत्येक जण खेळला असेल. काय? आओ मीना सुपर सीना. तसंच वेळ कुठं घालवत आहे आपला भीमा? बघा तो आओ मीना सुपर सीनाच्या ऐवजी घोड मीना कुकडी सीना. ओके, घोड मीना बघा, घोड मीना कुकडी सीना. ओके, कुकडी सीना. ओके, कुकडी सीना खेळतोय. ओके, घोड मीना कुकडी सीना आहे ना रायमिंग वर्ड. आओ मीना सुपर सीना, त्याऐवजी काय? घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना खेळतोय. कोणासोबत? भोगावती सोबत. भोगावती तिची मैत्रीण असेल. मग बघा कृष्णाला वाटत होतं की ते 5 मुलांसोबत तो मिसळला असेल, पण बघा भीमा कोणासोबत खेळते? भोगावती सोबत. काय खेळते? घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना. बघा लक्षात येते तुम्हाला. बघा भीमाला हाक मारत आहे काय? कृष्णा म्हणतो ए भीमा ए मुला कुठं आहे? पण हे काही हाक देत नाहीत. भीमा हाक देत नाही. काय करत आहे? भीमा आपला वेळ कोणासोबत घालवत आहे? भोगावती सोबत. काय खेळत आहे? भोगावती सोबत. घोड मीना कुकडी सीना. घोड मीना कुकडी सीना. लक्षात येते. एवढं लक्षात आलं. आपले हे खेळत आहेत मस्तपैकी, भोगावती सोबत भीमा खेळत आहे मस्तपैकी. आणि खेळता थोड्या वेळानंतर कृष्णा पाहतात त्यांना, आणि भीमा पण पाहतो कृष्णाला की कृष्णा भाऊ येत आहे माझा. कळालं का? म्हणजे बघा आता हा आपला खेळत आहे भीमा खेळत आहे आणि कृष्णा हाक मारत येतात भीमापर्यंत, आणि भीमा पण कृष्णेला पाहतात. मग भीमा कृष्णेला पाहून घाबरतात. लक्षात येते. भीमा कृष्णेला पाहून काय? घाबरतो. ओके, लक्षात येते. घाबरतो. लक्षात येते. मग त्याच्या तोंडातून निघतं अरे भाई आला. बघा भाई आहे ना त्याचा. भाई आला. बापरे, भाई आला. पळा. आणि भोगावतीला घेऊन तो पळतो आणि कुठं डायरेक्ट पोहोचतो? मुळा-मुठा नदी किनारी. बघा मुळा-मुठा नदी तुम्हाला माहिती आहे, खूप फेमस आहे. मुळा-मुठा नदीवरच आपलं पुणे शहर वसलेलं आहे. लक्षात येते. म्हणजे मुळा-मुठा नदीच्या काठावरील शहर कोणतं आहे? पुणे आहे. लक्षात येते. बघा भाई, बघा तुम्हाला लक्षात येते का? आपला वेळ घालवत आहे. आपला वेळ घोडमीना कुकडी सीना खेळत आहे, आणि थोड्या वेळानंतर दिसतं की कृष्णा येत आहे. ठीक आहे, कृष्णा येत आहे. मग ह्याच्या तोंडातून काय निघतं? भाई. ओके, भाई आला. पळा. आणि भोगावतीला घेऊन कुठं पोचतं? मुळा-मुठा नदीच्या किनारी. कुठे पोचतं? मुळा-मुठा नदीच्या किनारी. कुठं पोचणार आहे? मुळा-मुठा नदीच्या किनारी पोचलेला आहे. लक्षात येते. बघा मुळा-मुठा नदीच्या किनारी पोचल्यानंतर आता त्याला कळतं की आता काय कृष्णा इथे येणार नाही. बाबा आपण रिलॅक्सपणे काहीतरी कुठंतरी थांबूया. मग कुठं जाऊ
कुठं जाऊ म्हणजे कहा जाऊ त्याला कळत नसतं. मग मस्तपैकी कहा जाऊ कळत नसतं. मग त्याला एक छोटंसं नीराचं स्टॉप भेटतं. नीरा एक पेय आहे, पिलं जातं नीरा. जसं सरबत पितात तसंच नीरा पण पिलं जातं. ओके, लक्षात येतंय बघा. मग कहा जाऊ असं समजत नसतं. तर धावून आलेला आहे. मग तो म्हणतो भोगावतीला, चल ह्या नीरा पहिल्यांदा पिऊन घेऊ. ओके, नीरा पियायला बसतात दोघंही. मस्तपैकी दोघंही बसलेले असतात आणि नीरा पियत असतात. काय पियत असतात? नीरा पियत असतात. ठीक आहे, नीरा पियत असतात. आणि आपल्या नीरामध्ये पण मस्तपैकी एकदम भारी नीरासोबत काय वडी आणलेली असते भोगावती. म्हणजे आता मुलगी असतात ते घरून कुठला तरी डबा वगैरे घेऊन येतात. मग भोगावतीने काय आणलं असतं? वडी आणलेली असते. मग नीरासोबत वडी खात असतात. मस्तपैकी वडी खात असतात. ठीक आहे, लक्षात येते, वडी खात असतात. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे भीमाला वाटतं की आता कृष्णा इथे पोचणार नाही. पण थोड्या वेळानंतर जे कृष्णा येतात आणि जे त्याला मानाने घेऊन जातात ना, ते तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. काय मानाने घेऊन जातात? मानाने म्हणजे खूप मारून घेऊन जातात. ओके, आपल्या भाषेत काय मानाने म्हणजे एकदम कान पकडून एकदम सन्मानाने घेऊन जातात त्याला घरी. ओके, घेऊन जातात घरी. पुन्हा एकदा रिपीट करूया बघा. तुम्ही बघा, कृष्णा हाक मारत होता, ए भीमा ए मुला कुठं आहे? हे आपला वेळ घालवत आहे. भीमा वेळ घालवत आहे कोणासोबत? भोगावती सोबत. काय खेळत आहे? घोड मीना कुकडी सीना. कोणासोबत खेळत आहे? भोगावती सोबत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर दिसतं की कृष्णा येत आहे. मग ह्याच्या तोंडातून काय निघतं? भाई पळा. मग पळावरून बघा, पळा लक्षात येते. त्यानंतर बघा, पळाले दोघंही मुळामुठा नदीच्या किनारी. मग तिथे समजत नव्हतं कहा जाऊ म्हणून काय पहिल्यांदा नीरा पिल्यासोबत वडी खात होते. भोगावतीने वडी आणलं होतं आणि मस्तपैकी खात होते. त्यांना वाटलं काय कृष्णा येणार नाही इथं. पण काही वेळानंतरच कृष्णा आले आणि भीमाला मानाने घेऊन गेले. म्हणजे एकदम सन्मानाने घेऊन गेले. खूप मारत घेऊन गेले. आता ह्या स्टोरीवरून तुम्ही काय लक्षात ठेवलं? चला मग पाहूया भीमा नदी रिव्हर सिस्टीम. बघा, लगेच लक्षात येऊन राहील तुमच्या. चल बघा, पहिल्यांदा कसं काढायचं बघा. भीमा नदी. ओके, लक्षात येते. भीमा नदी काय आहे? पूर्व वाहिनी आहे. लक्षात येते, पूर्व वाहिनी आहे. असं लिहून घ्यायचं. प्रॅक्टिस कसं करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठं उगम स्थान आहे तिचं? भीमाशंकर. ओके, भीमाशंकर आंबेगाव पुणे. ओके, भीमाशंकर आंबेगाव काय? पुणे. लक्षात येते, असं लिहून घ्यायचं. पुणे म्हणजे जेवढं लिहिणार तुम्ही तेवढं प्रॅक्टिस. चला, पुणे पूर्ववाहिनी आहे आणि इथून कृष्णा येत आहे. कृष्णा पण येत आहे आणि इथं कुठे भेटतात? ओके, पूर्ववाहिनी आहे. वाहत जाऊन कर्नाटकात. बघा, कर्नाटकात आहे. कर्नाटकात कुठे? रायचूर. ओके, रायचूर जिल्ह्यात कुठे भेटते? कुरगुट्टी या जवळ काय? कृष्णेला भेटते. ओके, कृष्णेला भेटते. ओके, म्हणजे कृष्णेला मिळते. लक्षात येते बघा, कुरगुट्टी जवळ. लक्षात येते, आलं लक्षात? बघा काय लक्षात आली? पूर्ववाहिनी आहे. पूर्वेकडे वाहत जाऊन कर्नाटकात जाते. कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यात कुरगुट्टी जवळ कृष्णेला भेटते. लक्षात आलं? ही भीमा नदी झाली. आता भीमा नदीच्या बघा पूर्ववाहिनी आहे म्हणजे असं बघणार आपण. बघा, मी जशा बघा जिथून उगम पावतो असं हात ठेवायचा आणि बघायचं. तुमचा जो हात वरचा आहे कुठला आहे? माझा हात डावा हात आहे. मी हाताने लिहित आहे. मग हा कुठला हात आहे? उजवा बाजू झाली इकडची आणि ही डावी बाजू झाली. ठीक आहे, लक्षात आलं? आणि तुम्हाला माहिती आहे स्टोरीचा पार्ट 1 काय असतो? वरच्या नद्या. आणि पार्ट 2 काय असतो? खालच्या नद्या. पार्ट 1 काय होतं? भीमा आपला वेळ घालवत आहे. वेळ वरून काय? वेळ नदी. ओके, वेळ नदी. ओके, वेळ वरून काय लक्षात येईल तुम्हाला? वेळ नदी. ओके, वेळ नदी. ओके, वेळ नदी. लक्षात येते? भीमा आपला वेळ घालवत आहे. काय खेळत काय खेळतोय? वेळ कशात घालवत आहे? घोड मीना कुकडी सीना खेळतोय भोगावती सोबत. मग घोड वरून बघा, घोड येईल, घोड रिव्हर येईल. बघा, घोड येईल, घोड लक्षात येते. आणि घोडच्या उपनद्या 2 आहेत. कुठल्या? घोड मीना. बघा, मीना लक्षात येईल. आणि कुकडी सीना. कुकडी पण कोणाची उपनदी आहे? घोडची. ओके, घोडची लक्षात येते. आणि कोणासोबत? बघा वेळ घालवत आहे. काय खेळत आहे? घोड मीना कुकडी सीना. बघा, आता ही सीना एक रिव्हर आली, मोठी सीना रिव्हर. आणि सीनाची उपनदी कोणती आहे? भोगावती आहे. आणि डायरेक्टली ती मिळणार कोणाला? भीमेला. म्हणजे इथं येणार एकत्र आणि पुढे कुठली जाणार? सीना नदी पुढे जाणार. ठीक आहे, लक्षात येते? बघा, तुम्हाला आलं का लक्षात? बघा, भीमा आपला वेळ घालवत आहे. वेळ वरून वेळ नदी लक्षात येईल. बघा, 1 मिनिट मी मार्कर चेंज करून घेऊ दे. चल,
लक्षात येते बघा. वेळ येईल तुम्हाला. भीमा नदी आपला बघा, भीमा आपला वेळ घालवत आहे. वेळ घालवत आहे वरून वेळ नदी पहिली येईल. लक्षात येते. काय खेळत आहे, काय खेळत आहे, घोड मीना. मीना सुपर सीनाच्या ऐवजी काय खेळत आहे, घोड मीना कुकडी सीना. मग घोड वरून घोड नदी आणि घोडच्या दोन उपनद्या कोणत्या, मीना आणि कुकडी. लक्षात येते, मीना आणि कुकडी म्हणजे काय, घोड मीना कुकडी सीना. ही सीना अजून एक रिव्हर आली आणि सीनाची उपनदी कोणती आहे, भोगावती. लक्षात आलं. म्हणजे सगळ्या नद्यावरच्या तुम्हाला कळालं. वेळ घालवत आहे बघा, भीमा आपला वेळ घालवत आहे. काय खेळत आहे, घोड मीना कुकडी सीना आणि ते पण कोणासोबत, भोगावती सोबत खेळत आहे. कोणासोबत, भोगावती सोबत. म्हणजे वरच्या नद्या कळाल्या बघा. वेळ घालवत आहे, घोड मीना कुकडी सीना भोगावती. लक्षात आलं. सोपं आहे. लक्षात आलं. आणि हे खेळत आहे, वेळ घालवत आहे. काही वेळानंतर त्याला कळतं की कृष्णा पोहोचत आहे किंवा कृष्णा दिसला असेल. भीमाला कळतं की भीमाला कृष्णा दिसला आहे. मग त्याच्या तोंडातून इन्स्टंट काय निघतं, भाई भाई. ओके, भाई असं जोरात निघतं. काय, भाई. ओके, भाई. भावरून काय, मग भाई. ओके, भावरून काय, भामा. भामा रिवर लक्षात ठेवायचं. आणि ई वरून काय लक्षात ठेवायचं, इंद्रायणी. ओके, इंद्रायणी. आता बघा, इंद्रायणी तर इंद्रायणी नदी आहे आणि गोदावरी मधून वरून डावीकडून इंद्रावती येत होती बघा. इंद्रावती ही कोण आहे, इंद्रायणी. ओके, लक्षात येते. इंद्रायणी कोणाची उपनदी आहे, भीमाची. आणि इंद्रावती कोणाची उपनदी आहे, गोदावरीची. बघा काय निघतं तोंडातून, भाई. यार भाई येते, भाई येते. पळा पळा पळा. पळावरून काय लक्षात ठेवायचं, पवना. ओके, पवना. आता बघा, पवना आणि पळा पळा. भोगावतीला पळत पळत कुठे नेते, मुळा मुठा नदी किनारी. मग बघा इथं मुळा आहे, मुळा मेन नदी मुळा. आणि काय, मुळा मुठा नदी किनारी. मुळा मुठा म्हणजे इकडची मुठा. लक्षात येते, मुठा. आता बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा हे बघा, पवना ही छोटी नदी आहे. ती कोणाला मिळत आहे, मुळाला. म्हणजे पवना कोणाची उपनदी झाली, मुळाची उपनदी झाली. आणि त्यानंतर बघा ही मुठा आहे ना, मुठा आणि मुळा एकत्र येतात. इथं बघा एकत्र येतात आणि हा पुढे कोणत्या नावाने ओळखला जातो, मुळा मुठा या नावानेच. बघा, मुळा मुठा या नावाने. आणि याच मुळा मुठा नदी काठावर कोणतं शहर आहे, पुणे हे शहर वसलेलं आहे. पुणे हे शहर वसलेलं आहे. लक्षात येते. म्हणजे बघा, मुळा आणि मुठा एकत्र आल्यानंतर ते कुठं कोणत्या नावाने ओळखले जातात, मुळा मुठा या नावानेच ओळखले जातात. आणि बघा मुळाला या आधीच बघा पवना ही नदी मिळत आहे. पवना कोणाची उपनदी झाली, मुळाची उपनदी झाली. लक्षात येते, मुळाची उपनदी झाली. लक्षात आलं. हे बघा लक्षात आलं, हे कडचं बरोबर आहे. म्हणजे काय, मुळा मुठा. बघा पळत पळत कुठं नेला, मुळा आणि मुठा किनारी. लक्षात येते. त्यानंतर त्याला कळत नव्हतं, मुळा मुठा नदी किनारी पोहोचली आणि कहा जाऊ कळत नव्हतं. मग कहावरून बघा ही कराह नदी. ओके, कराह नदी लक्षात ठेवायची. आणि कहा जाऊ कळत नव्हतं. कहा जाऊ वरून कराह नदी. मग त्याला नीराचं शॉप दिसलं. नीरा हे पेय आहे. मग नीरावरून ही नीरा मोठी नदी लक्षात ठेवायची. बघा नीरा ही नीरा नदी. ओके, नीरा नदी. मग नीरा पियत बसले दोघं आणि भोगावतीने काय आणलं होतं, वडी. म्हणून वेळवंडी. ओके, वेळवंडी. ओके, वेळवंडी नदी. बघा वडी आहे त्याच्या शब्दात लक्षात आलेला आहे. म्हणजे बघा ही नीरा मेन नदी आहे. नीराला कोण भेटत आहे, कराहा. म्हणजे कराहा कोणाची उपनदी झाली, नीराची. आणि वेळवंडी पण कोणाची उपनदी झाली, नीराचीच झाली. बघा लक्षात येते का, ही नीरा पुढे जाते. ओके, लक्षात आलं. बघा म्हणजे कहा जाऊ वरून कराहा. ओके, कराहा. आणि मग नीराचं शॉप दिसलं म्हणून नीरा. आणि वडी खात होते सोबत, भोगावतीने आणलेली वडी खात होते. आणि ठीक आहे, मजेत खात होते. त्यांना वाटलं काय आता कृष्णा येणार नाही, पण कृष्णा आले आणि मानाने घेऊन गेले म्हणून मान नदी. ओके, मान नदी. मानाने भीमाला घेऊन गेले म्हणजे एकदम सन्मानाने घेऊन गेले म्हणून मान नदी. आलं, सोपं आहे. बघा लक्षात आलं. बघा पहिल्यांदा बघा, वेळ घालवत आहे भोगावती सोबत वेळ. आणि सगळ्यात शेवटी काय, भोगावती काय खेळत आहे, घोड मीना कुकडी सीना. ते पण भोगावती सोबत. ठीक आहे. नंतर थोड्या वेळानंतर कोण दिसतं, कृष्णा. मग इन्स्टंट त्याच्या तोंडातून काय निघतं, भाई. मग भावरून काय, भामा. ई वरून काय, इंद्रायणी. लक्षात येते, भामा एक स्वतंत्र आहे, इंद्रायणी पण स्वतंत्ररित्या भेटते. त्यानंतर बघा मग पळावरून काय लक्षात ठेवायचं, पवना कोणाला मिळत आहे, मुळाला. मग कुठे नेते, मुळा मुठा नदी किनारी. ओके, म्हणजे मुळा मुठा. लक्षात येते का. बघा पळत पळत ती भोगावतीला कुठे नेतो, मुळा मुठा नदी किनारी. म्हणजे बघा मुळाला कोण भेटत आहे, पवना.
म्हणजे पवना उपनदी कोणाची झाली, मुळाची. आणि त्यानंतर बघा ही मुठा मिळते, मग दोघांचा संगम होते, मुळा मुठाचा संगम होते. लक्षात येते. आणि ते पुढे मुळा मुठा या नदीनेच ओळखलं जातं आणि ह्याच नदीवर पुणे हे शहर वसलेलं आहे. लक्षात आलं. मग मुळा मुठा नदी किनारी गेल्यानंतर कहा जाऊ कळत नव्हतं. मग कहावरून करहा नदी, मग नीराचा शॉप भेटतं म्हणून नीरा नदी. आणि मग त्या नीरासोबत वडी पण खात असतात, भोगावतीने आणलेली असते म्हणून वेळवंडी नदी. आणि बघा नंतर आल्यानंतर मानाने घेऊन जातात. ठीक आहे. त्यांना वाटतं की येणार नाही पण मानाने घेऊन जातात. म्हणजे बघा ही नीरा नदीला कोण मिळत आहे, करहा नदी, म्हणजे करहा उपनदी झाली. आणि इकडून कोण मिळतात आहे, वेळवंडी नदी, मतलब नीराचीच उपनदी झाली. लक्षात येत आहे. आता बघा तुम्हाला कळालं असेल भीमा नदी भीमाशंकर येथून उगम पावते आणि बघा कर्नाटकात रायचूर जिल्हा कुरगुटी जवळ कृष्णेला मिळते. लक्षात आलं. किती जिल्ह्यातून वाहते, 2 जिल्ह्यातून, पुणे सोलापूर. आणि किती राज्यातून वाहते, 2 राज्यातून, महाराष्ट्र आणि कर्नाटक. एवढं लक्षात आलं. आता ह्या सगळ्यांवर आपल्याला धरण आहे का पाहायचं आहे. चला मग धरण पाहूया आपण कोणकोणते आहे. बघा मी इथंच तुम्हाला लक्षात करून देते. बघा ही भीमा नदी आहे. भीमा नदीवर 2 मेन काय लक्षात ठेवायचं, धरण लक्षात ठेवायचं. कोणतं धरण आहे भीमा नदीवर, बघा चासकमान. कुठतं, चासकमान. ओके, चासकमान. लक्षात येते का, चासकमान हे धरण आहे. ओके, चासकमान हे धरण कुठे आहे, खेडमध्ये. ओके, खेड राजगुरुनगर. ओके, राजगुरुनगर मध्ये आहे. ओके, राजगुरुनगर मध्ये आहे. खेड राजगुरुनगर मध्ये आहे. कुठलं, चासकमान. बघा आता कसं लक्षात ठेवायचं, हे भीमा नदीवरच आहे. भीमा नदीवरच आहे. मानाने कोणाला घेऊन गेले, भीमाला. आणि काय म्हणतात कृष्णाजी, चल तुला खेळ दाखवतो, लय खेळतो ना घोडमिना कुकडीसिना, चल तुला दाखवतो खेळ कसा असतो. खेळवरून काय, खेड लक्षात ठेवायचं. आणि खेड कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये आहे. खेडलाच राजगुरी नगर म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. ओके, लक्षात येते. बघा चासकमान भीमा नदीवर आहे, पुणे. कसं लक्षात ठेवायचं, बघा चासकमान मानाने घेऊन गेले भीमाला म्हणून भीमा रिव्हर. आणि काय म्हणतात कृष्णाजी, चल तुला दाखवतो. कृष्ण काय म्हणतात, दाखवतो तुला खेळ काय असतं. खेळवरून खेड, खेडलाच राजगुरुनगर म्हणतात आणि ते कुठे आहे, पुण्यामध्ये. आलं लक्षात. त्यानंतर अजून बघा दुसरं कोणतं धरण आहे, उजनी धरण. ओके, उजनी धरण. ओके, उजनी धरण कशावर आहे, भीमा नदीवरच आहे. आणि ते कुठे आहे, सोलापूरमध्ये. हे खूप वेळा क्वेश्चन विचारला आहे बघा जोड्या लावामध्ये. बघा उजनी धरण कुठे आहे, उजनी भीमा नदीवर आणि सोलापूरमध्ये आहे. कुठे आहे, सोलापूरमध्ये आहे. सोलापूरमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात येते. आता कसं तुझं उजनीवरून काय उज्ज्वल होणार नाही तुझं. कृष्णा काय म्हणतात भीमाला, उज्ज्वल तू होणार नाही. भीमाला म्हणतात ना, भीमा उज्ज्वल होणार नाही का बरं, खोडमिना कुकडी सिनाच खेळत असतो. ओके, लक्षात येते. म्हणजे उजनी धरण काय भीमाला. आणि किती वेळा तुला सल्ला दिलाय की चांगला अभ्यास कर. सल्लावरून काय सोलापूर लक्षात ठेवू शकता. काय सल्ला दिलाय, चांगला अभ्यास कर म्हणजे तू उज्ज्वल होशील. ओके, लक्षात येते. म्हणून सोलापूर. किंवा असं कृष्णा म्हणतात की उज्ज्वल होण्यासाठी भीमाला म्हणतात की उज्ज्वल हो. ओके, भीमाला म्हणतात उज्ज्वल हो. कितीतरी सल्ला देत आहेत, हा अभ्यास कर, तो अभ्यास कर, असं लक्षात ठेवू शकता. कसं पण ट्रिक लक्षात ठेवू शकता. काय उजनी कोणावर आहे, भीमा नदीवर आहे आणि सोलापूर जिल्ह्यात आहे. लक्षात येत आहे. त्यानंतर बघा अजून कोणत्या नदीवर आहे का बघायचं आहे आपल्याला. वेळ नदीवर नाही, घोडमिना कुकडीसे, हा मीना नदीवर आहे. बघा मीना नदीवर कोणतं आहे रिव्हर, बघा मीना नदीवर वारज. ओके, वारज किंवा वाळज. ओके, वाळज. ओके, वाळंज असं म्हटलं जातं. ठीक आहे, वारज किंवा वाळंज. ओके, हे धरण आहे. ते पण कुठे आहे, जुन्नर. जुन्नर कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे, जुन्नर पुण्यात आहे. म्हणजे पुण्यातच आहे हा रिव्हर. ओके, पुण्यातच आहे. आता कसं लक्षात ठेवतात, मीनावरून तुम्ही लक्षात ठेवायचं, मी ना वार वगैरे पाळत नाही. बघा भरपूर जण म्हणतात अरे तू नॉनव्हेज खाते का, मग तू ते का म्हणतात लोक, मी ना वार वगैरे पाळत नाही. हे जुन्या गोष्टी झाल्या. मी कोणत्याही वारी नॉनव्हेज खाते. काय लक्षात ठेवायचं, बघा मी ना म्हणजे मी ना वार वगैरे पाळत नाही. मी वार वगैरे पाळत नाही. वारवरून काय वारज किंवा वाळज, ह्या जुन्या विन्या गोष्टी आहेत. वार पाळणं, ह्या वारला त्या वारला नॉनव्हेज न खाणं, ह्या वारला त्या वारला हे नाही करणं, ह्या जुन्या गोष्टी मी पाळत नाही. म्हणून जुन्नर. आणि जुन्नर कुठे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे, कुठे, पुणे. ओके, लक्षात येते. म्हणजे मीना नदीवर वारज, मी ना वार वगैरे पाळत नाही. वार वगैरे पाळत नाही, हे जुन्या गोष्टी आहेत. म्हणजे काय मी ना वारज आणि काय जुन्या गोष्टी म्हणून जुन्नर. येते लक्षात. त्यानंतर बघा अजून कोणत्या नदीवर, हा कुकडी नदीवर पण आहे. कुकडी नदीवर कोणता आहे, माणिकडोह. ओके, माणिकडोह आहे. माणिकडोह. ओके, माणिकडोह. ओके, लक्षात येते. आणि बघा जुन्नर. ओके, जुन्नर मध्येच आहे. माणिकडोह धरण पण जुन्नर मध्येच आहे. लक्षात येते. आता कसं लक्षात ठेवायचं, कुकडी म्हणजे कुंभकर्ण. ओके, कुंभकर्ण. ओके, कुंभकर्ण. कुकडीवरून
कुक माहिती आहे, कुकिंग करणं माझ्या मनात ओके, मला आवडतं. ओके, कुकिंग करणं मला आवडतं. ठीक आहे, मनात. ओके, लक्षात येते. माणिक वरून काय लक्षात ठेवू शकता, मन. ओके, माणिक म्हणजे काय, मन लक्षात ठेवू शकता. किंवा मी असं लक्षात ठेवते की कुकडी, कुक करत होते आणि माझ्या हातातली मणी पडली तरी मला लक्षात नाही आलं. ओके, मणी पडली तरी माझ्या लक्षात आलं नाही. मणी. ओके, माणिक वरून काय, मणी लक्षात ठेवायचं. तुम्ही कुक करताय, तुमच्या हातातली मणी त्या कुकिंगमध्ये पडली तरी तुम्हाला कळालं नाही. लक्षात येत आहे. तुम्ही जुन्या खयालमध्ये व्यस्त होता, तुम्ही जुन्या आठवणीत काय व्यस्त होता. बघा, तुम्ही कुक करत आहात, तुमच्या हातातली मणी पडली तरी तुम्हाला कळालं नाही, तुम्ही जुन्या खयालामध्ये व्यस्त होतात म्हणून जुन्नर. बघा, कुक करत आहात, मणी पडली, जुन्या खयालामध्ये होतात म्हणजे कुकडी नदी, माणिक डोह, जुन्या खयालामध्ये म्हणून जुन्नर. येते लक्षात. बघा, त्यानंतर बघा, सीनावर भोगावतीवर नाही लक्षात ठेवायचं. आणि बघा, ही भोगावती, बघा इथं लक्षात ठेवा, भोगावती. बघा, ह्या आधी तुम्ही भोगावती नदी कशात बघितलं होतं, पंचगंगामध्ये. ती भोगावती आणि ही भोगावती वेगवेगळे आहेत. ओके, लक्षात येतं. चल, त्यानंतर बघा, भामा, इंद्रायणीवर पण आहे. बघा, भुशी डॅम्प आहे. ओके, ते पण लोणावळामध्ये. लोणावळा कुठे आता तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये. ओके, पुण्यामध्ये. ओके, लक्षात येते. बघा, भुशी डॅम कुठे आहे, भुशी डॅम इंद्रायणीमध्ये. आता बघा, भूशी ई लक्षात येतोय, भूशी, भू बोलतानाच ई येतोय बघा, ई, म्हणून इंद्रायणी. आणि कुठे आहे, लोणावळा. लक्षात येते, लोणावळा. काय, भुशी डॅम कुठे आहे, इंद्रायणी नदीवर, लोणावळा, पुणे. येते लक्षात, आलं लक्षात. त्यानंतर बघा, पवनाच डॅम्प आहे. लक्षात ठेवायचं, पवनाच डॅम्प आहे. पवना डॅम पुणे. लक्षात ठेवायचं, प वरून पुणे लक्षात ठेवायचं. बघा, पवनावर पवनाच डॅम्प आहे आणि कुठे आहे, पुण्यात आहे. लक्षात येतं, पुण्यात आहे. आलं लक्षात. आता बघा, मुळा-मुठा नदीवर एकत्र म्हणजे कोणतं धरण आहे, खडकवासला. फिरायला पण भरपूर जण जातात, खडकवासला डॅम. ओके, खडकवासला डॅम. आता कसं लक्षात ठेवायचं, मुळा-मुठी नदीवर खडकवासला डॅम. बघा, खडक असतो, खडक म्हणजे दगडातून पण झाड येतात. बघा, कधी कधी तुम्ही बघितलं असेल, दगडामधून झाड आलेलं आहे म्हणजे दगडामध्ये त्याचे मूळ अडकलेले असतात. मूळ वगैरे लक्षात येते. म्हणजे किंवा खडक फुटतात. का फुटतात, कारण वनस्पतीचे मूळ त्याच्यातून येत राहतात म्हणून खडकाचे दोन भाग पण होतात, विलगीकरण होतात. बघा, खडकातून झाडं निघतात. मग झाडं निघतात म्हणजे मूळ असणारच झाडांना, म्हणून काय लक्षात ठेवायचं, मुळा-मुठा. आणि ते कुठं आहे, पुणेमध्येच आहे. लक्षात आलं, पुणे. मुळा-मुठा नदीवरच शहर कोणतं आहे, पुणे. मग पुणे येतं लक्षात. त्यानंतर बघा, अजून कशावर ठेवायचं आहे तुम्हाला, नीरावर आहे का, हा, नीरावर पण आहे. नीरावर बघा, नीरा देवधर. ओके, नीरा देवधर आहे. काय, नीरा देवधर. ओके, नीरा देवधर आहे. लक्षात येते. बघा, नीरा देवधर धरण आहे, ते पण कुठे आहे, भोर. ओके, भोर यामध्ये. भोर कुठे आहे, पुण्यामध्ये. तुम्हाला लक्षात येते, भोर म्हणजे बोर होणं, त्या मुलाला बोर होत होतं, ते कुठे आहे, पुण्यामध्ये. म्हणजे काय, नीरावर कोणता आहे, नीरा देवधर, ते पण कुठे आहे, भोर, पुणे. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, नीरा पिऊन तुम्ही बोर झालात म्हणून काय, भोर. आणि काय, ते कुठे आहे, पुणे. लक्षात येतं, नीरा पिऊन तुम्ही खूप बोर झालेला आहात, बस झाला नीरा. मग बोरवरून भोर लक्षात ठेवायचं आणि पुण्यामध्ये आहे. तसंच बघा, हे बघा, वेळवंडी रिव्हरवर. बघा, वेळवंडी रिव्हरवर कोणतं आहे धरण. बघा, वेळवंडी रिव्हरवर कोणतं धरण आहे, भाटघर. ओके, भाटघर. आणि ते पण बघा, वंडी म्हणजे वडी आणली होती घरातून. लक्षात येते, भोगावतीने आपल्या घरातून वडी आणली होती. बघा, वेळवंडीवर कोणतं आहे धरण, भाटघर. बघा, वडी आणली होती तिने घरातून वडी आणली होती. आणि बघा, वडी खाऊन पण तुम्ही बोर झालात म्हणून भोर. म्हणजे बघा, नीरा पिऊन पण बोर झालेला आहात आणि वडी खाऊन पण बोर झालेला आहात म्हणून दोन्ही कोणत्या तालुक्यात आहेत, भोर. आणि भोर तालुका कुठे आहे, पुण्यामध्ये. लक्षात येते. बघा, वडी आणली होती घरातून म्हणून भाटघर. आणि पिऊन म्हणजे नीरा पिऊन पण तुम्ही बोर झालेला आहात, वडी खाऊन पण बोर झालेला आहात म्हणून भोर तालुका कुठे आहे, पुण्यामध्ये. येते लक्षात आलं. आता बघा, एवढे सगळे झाले तुमचे. अजून कोणत्या नदीवर कुठलं लक्षात ठेवायचं आहे का, इंद्रायणी, भामा वगैरे झालं. मोस्टली सगळे संपवलेले आहे मी. लक्षात येते. ओके, आलं लक्षात. आता बघा, इथं एक आहे, हा, ही मुठा दिसते, मुठा रिव्हर दिसते. मुठाची एक उपनदी आहे म्हणजे मुठाला आधीच भेटते. कोणती, म्हणजे मुठाला बघा, इथून येत असेल, आधीच भेटलेली असेल, अंबी भेटते, म्हणजे असली नाही, भेटते. बघा, अंबी रिव्हर भेटते. ओके, म्हणजे मुठा मधला बघा, मुठा रिव्हर आहे, त्याला आधीच कोणती नदी भेटलेली आहे, म्हणजे अंबी नदी. कोणाची उपनदी आहे, मुठाची. ओके, मुठाची कोणती नदी,
ची उपनदी कोणती? अंबी. ओके, अंबी. अंबीवर आहे. आता अंबीच का घेत आहे बघा, अंबीवर एक धरण आहे कोणतं? पानशेत धरण. ओके, पानशेत धरण. ते पण कुठे आहे? पुण्यामध्ये. ओके, पुण्यामध्ये. कसं लक्षात ठेवायचं बघा, अंबी, आंब्याचं पान असतं, अंबीवरून आंब्याचं पान, आंब्याचं पान वरून पानशेत आणि प वरून काय? पुणे. लक्षात ठेवू शकता, पानशेत, प वरून पुणे. आले लक्षात? बघा, अंबी, अंबी बघा, अंबी कोणाची उपनदी आहे? मुठाची उपनदी कोण आहे? अंबी. अंबी बघा इथं लक्षात येते, अंबी बघा मुठाची आहे आणि त्याच्यावर कोणतं धरण आहे? पानशेत आणि ते कुठे आहे? पुण्यामध्ये. लक्षात आले? म्हणजे धरण पण बघितले आपण. मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.